माझ्या व्हिडिओला निवडल्याबद्दल फ्रेंड्स तुमचं अगदी मनापासून मी स्वागत करते। आणि आज आपण एकदम भन्नाट अशी चविष्ट अशी रेसिपी करणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आणि फ्रेंड्स चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला मग आता करूया। हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण एकदम स्पेशल अशी रेसिपी करणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे कुरडई घेणार आहे, कुरडईची रेसिपी करणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी आहे ते नक्की कळेल। आणि फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला माहिती असेल याच्या आधी तर तुम्ही मला सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून मला सुद्धा कळेल आणि ह्याच्यामध्ये मी काय बदल करायला पाहिजे हे सुद्धा मला सांगा, म्हणजे माझी पद्धत तुम्हाला कळेल आणि तुमची पद्धत मला कळेल, जेणेकरून आपण एकमेकींच्या पद्धती शेअर करू शकतो। तर ह्याच्यामध्ये काय बदल करावा लागेल ते तुम्ही मला नक्की सांगाल। तर इथे कुरडई घेतलेली आहे, मी कांदा घेतलेला आहे, सांबार घेतलेला आहे आणि कुरडई एका कटोऱ्यामध्ये काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स ही कुरडई ना आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे, डीपली भिजवून घ्यायची आहे। तर दाखवते मी तुम्हाला, बघू शकता ह्या पद्धतीने मी कुरडईला पूर्णपैकी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। दाखवते तुम्हाला, इथे मी ना 20 ते 22 कुरडया घेतलेल्या आहे आणि 20 ते 25 मिनिटानंतर ह्या कुरडयांना छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत, नरम पडलेल्या आहेत। आणि मी ह्या कुरडया आता गाळून घेणार आहे स्ट्रेनरमध्ये टाकून। तर बघू शकता तुम्ही, आणि इकडे तेल टाकून घेतलेलं आहे मी। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता, तेलाला एकदम जास्त तापू द्यायचं नाही आहे। आणि ही रेसिपी ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काहीही न टाकता डायरेक्ट आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे आणि हळद टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता तेल एकदम जास्त गरम असेल तर आपलं तिखट जळून जाणार आणि कुरडईची टेस्ट बिघडणार आहे। त्याच्यासाठी तेल थोडंच तापू द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये तिखट ॲड करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे। तर याच्यामध्ये हीच एक स्पेशल टिप्स आहे, कुरडईची चटणी ही खूप भारी होते ह्या पद्धतीने कराल तर तुम्ही। नाहीतर कोणी याच्यामध्ये आधी कांदा वगैरे टाकतात, नंतर तिखट टाकतात, पण स्पेशल मी आधी तिखट टाकलेलं आहे, नंतर कांदा मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून। तर बघा फ्रेंड्स याच्यामध्ये मी काहीही वापरलेलं नाही आहे, फक्त कांदा, तिखट, मीठ, हळद वापरलेलं आहे। तर तुम्हाला मी सांगते, याच्यामध्ये ना तुम्ही कांदा तर टाकलेलाच आहे, लसण जिऱ्याचा पेस्ट, मसाला सुद्धा टाकू शकता, टोमॅटो सुद्धा टाकू शकता, पण इथे मी फक्त कांद्यामधली ही कुरडईची चटणी करणार आहे। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे लसण जिरं टाकू शकता, टोमॅटो सुद्धा टाकू शकता मी सांगितल्याप्रमाणे। पण ह्या पद्धतीने करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला खूप जास्त आवडेल ही रेसिपी। तर कुरडईला हाताने मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ह्या कुरडया टाकून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता, तर ही आहे कुरडईची चटणी। तर ही खास उन्हाळ्यामध्ये केली जाते, कारण की आपण उन्हाळ्यामध्ये कुरडई वगैरे करत असतो, तसं तर वर्षभरासाठी आपण करून ठेवतोच, पण सगळ्यात जास्त आठवण ही चटणीची उन्हाळ्यामध्ये येते। तर बघा आपली ही कुरडईची चटणी रेडी होत आलेली आहे आणि आता आपण याला ना फिरवून घ्यायचं आहे, कमी गॅस करायचा आहे, नंतर याच्यावरती ना प्लेट झाकून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स प्लेट झाकून घ्यायच्या आधी इथे ना कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, भरपूर सारी कोथिंबीर टाकल्याने कुरडईच्या चटणीची टेस्ट ही दुप्पट होणार आहे। तर बघू शकता फिरवून घेत आहे मी छान असं,
आणि जवळून दाखवते मी किती भारी दिसत आहे। तर आता आपण ह्याच्यावरती ना प्लेट झाकून घेऊया। कमी गॅसवरती छान 9 ते 10 मिनिटे याला शिजू द्यायचं आहे। अधेमध्ये चेक करत राहायचं आहे जेणेकरून ही पुडाला लागायला नको। तर बघू शकता तुम्ही आपली कुरडईची रेसिपी रेडी झालेली आहे। तर ही कुरडईची चटणी खूप म्हणजे खूप छान अशी लागते। तर बघा किती छान दिसत आहे। ही पोळीसोबत अप्रतिम लागते फ्रेंड्स हे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल ही रेसिपी, मी गॅरंटी देते। आणि तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअरसुद्धा जास्तीत जास्त करा। तर मी आता ही कुरडईची चटणी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते मी। तर बघू शकता फ्रेंड्स, दिसायलाच किती छान अशी दिसत आहे आणि खायलासुद्धा त्याच्या डबलने छान लागते। तर एकच तुम्ही ना करून बघा। माझ्या रेसिपीज ह्या झटपट तयार होणाऱ्या असतात, अगदी कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामध्ये आणि कोणतेही झंझट न करता ह्या पद्धतीत मी दाखवत असते। तर त्याच्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी माझी रेसिपीची नोटिफिकेशन येईल। मी कोणत्याही नवीन रेसिपीज टाकल्या तर त्याच्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। आणि गावरान पद्धतीच्या रेसिपीजसुद्धा मी अपलोड करत असते। तर बघू शकता आपली ही कुरडईची चटणी रेडी झालेली आहे। खायला एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। काही भाजी वगैरे खायला नसेल तर आपल्या घरी कुरडई असतेच, तर आपण कुरडईची चटणी करू शकतो। तर भेटूया परत, बाय।